आणि आता बातमी राज्यातील पावसासंदर्भातील आहे। उद्यापासून पावसाचा जोर आणखीन वाढणार असं देखील सांगितलं जातंय। कोकणासह राज्यभरात सुद्धा पुढचे 15 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चिंता लावणारी बातमी आता समोर आली आहे। पुढील 15 दिवस या 10 जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन होणार नाही, गंभीर इशारा या ठिकाणी हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। पुढील 15 दिवसांमध्ये इतका भयंकर असा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये असा पाऊस कधीच पडला नव्हता। इतका मोठा पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये पडणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून नवीन अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। सलग 15 दिवसांसाठी हा पाऊस पडणार असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। आजपासून सर्वात मोठ्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होत आहे। आज रात्रीपासून काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी देखील होणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे। यामध्ये 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा त्रास आता इथून पुढे सहन करावा लागणार आहे असं सांगण्यात आलंय। कारण मोठा पाऊस सलग पुढील 15 दिवस पडत असल्याने यामध्ये काढणीला आलेल्या पिकांना मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे। यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल अशा प्रकारच्या 10 पिकांना यामध्ये मोठा धोका असल्याचं सांगण्यात आले। गेल्या आठवड्यापासून सलग दररोज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे। त्यातच आजपासून पुढील 15 दिवस सलग पाऊस असाच पडत असल्याचे या ठिकाणी मोठे अपडेट हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर करण्यात आले। या भागामध्ये पुढील 15 दिवसांसाठी अजिबात पावसाचा खंड नसणार आहे। पुढील 15 दिवस सलग पाऊस एकसारखा तुफान कोसळणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। 10 जिल्ह्यांमध्ये आता 15 दिवसांसाठी सूर्यदर्शन सुद्धा होणार नसल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक धक्का देणारी आणि वाईट बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। तसेच यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आता या ठिकाणी आनंदाची बातमी देखील आता समोर आल्या, ती म्हणजे आता पाऊस त्या ठिकाणी 10 जिल्ह्यांमध्ये बंद सुद्धा होणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस त्या ठिकाणी 15 दिवसांसाठी कोसळणार आहे। अजिबात पावसाचा खंड नसल्याची बातमी समोर येत आहे। त्यातच आनंदाची बातमी आहे, आता 2 टप्पे पडलेत। 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस त्या ठिकाणी 15 दिवसांसाठी मुसळधार पाऊस आहे आणि 10 जिल्ह्यांमध्ये आनंदाची बातमी आहे, त्या ठिकाणी पाऊस बंद होण्याची मार्गावर आहे। त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा जर इथून पुढे तुम्ही पावसाचा अंदाज जर त्या ठिकाणी लावत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। पावसाबद्दल ही एक धक्का देणारी बातमी आता म्हणावं लागेल, कारण काढणीला आलेले पीक आता नेमकं कशी निघणार याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आलाय। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पुढील 15 दिवसांसाठी या 10 जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड अजिबात नसणार आहे। म्हणजेच त्या ठिकाणी पाऊस हा तुफान कोसळणार आहे आणि उरलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। असं सुद्धा आनंदाची बातमी 10 जिल्ह्यांसाठी आणि दुःखाची बातमी 10 जिल्ह्यांसाठी आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा पाऊस बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्ह्यामध्ये आहे का नेमकं पाऊस त्या ठिकाणी तुफान कोसळणाऱ्या पुढील 15 दिवसांसाठी मुसळधार पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये आहे, नेमकं कोणत्या यादीमध्ये तुमचा जिल्हा या ठिकाणी आता वर्तवला आहे हे तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। अरबी समुद्रामध्ये एक वेगळीच परिस्थिती अचानक निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये पुढील 15 दिवस सलग एकसारखा पाऊस पडेल असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। काही जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे असं सुद्धा सांगण्यात आलंय। अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं, यासाठी खबरदारी कशी घ्यायची याची सुद्धा सूचना या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। शेतकऱ्यांसाठी हा मोठा अलर्ट असू शकतो, कारण सोयाबीन, कापूस, तूर अशा प्रकारच्या पिकांना यामध्ये 10 जिल्ह्यांमध्ये मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। कारण त्या ठिकाणी हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र आनंदाची बातमी आल्या, त्या ठिकाणी पाऊस बंद होऊन तुमचं जी काढणीला आलेलं पीक आहे तर ते व्यवस्थित तुमचं उत्पादन निघण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस कसा असेल याचा जर तुम्ही आता त्या ठिकाणी अंदाज लावत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक 2 मिनिटांसाठी आता बघायचा आहे। आता बघा, शेतकऱ्यांसाठी आता ही दुःखद बातमी आहे, ती म्हणजे पावसाला तुम्ही आता वैतागला आहात। गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे। शेतकऱ्यांना भीती लागली आहे की आता त्या ठिकाणी सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल अशा प्रकारची पिकं त्या ठिकाणी काढणीला आलेत, हातातोंडाशी घास आलेला, नुकसान होऊ शकते की काय असं त्या ठिकाणी भीती वाटत आहे। त्यातच आनंदाची बातमी आल्या, 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। तर 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 15 दिवस सलग पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची
असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या यादीमध्ये आहे लगेच तुम्ही पाहायचं आहे। आता बघा 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले पुढील 15 दिवस सलग या 10 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी स्वरूपाचा ढगफुटी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आले। मग आता कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्ह्यांचा नंबर लागतोय हे सुद्धा आता या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की 10 जिल्ह्यांना 15 दिवसांसाठी डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय, ज्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक वेगळीच परिस्थिती या ठिकाणी आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळते, ज्यामुळे 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 15 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच त्या ठिकाणी असे पण काही जिल्हे आहेत ज्या 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे इथून पुढे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन काढणीला तुमचा आला असेल, कापूस त्या ठिकाणी कापसाचं पीक व्यवस्थित जोमाने असेल, मटकी असेल, मका असेल, कोणतीही पिके जर काढणीला आली असतील तर इथून पुढचं त्या ठिकाणी वेळापत्रक पावसाचं कसं असणार आहे हे तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। आता बघा 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 15 दिवस पाऊस सलग पडणार। यामध्ये घराघरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे, शेतामध्ये पाणी साचून राहण्याची शक्यता आहे, नदी नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी नदीला पूर येण्याची शक्यता आहे। यामध्ये कृष्णा नदी असेल, गोदावरी नदी असेल, पंचगंगा नदी असेल, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील जी काय तुमच्या गावांना नदी लाभली आहे त्यामध्ये पूर येण्याची शक्यता या 10 जिल्ह्यांमध्ये आता वर्तवण्यात आली आहे। आता बघा पुढील 15 दिवसांसाठी अतिवृष्टीचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत। यामध्ये धरण साठ्यातील पाणी प्रचंड पातळीने वाढणार, नदीचे पात्र मोठं त्या ठिकाणी भरून वाहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी नदीकाठचे जी गावे आहेत तर ती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आल्या, ती म्हणजे असं का झालं अचानक, तर बघा बंगालच्या उपसागरातील काही विशेष वेगळी परिस्थिती अचानक निर्माण झाल्यामुळे संपूर्ण राज्याला पुढील 15 दिवसांसाठी या 10 जिल्ह्यांमध्ये झोडपून काढणार असल्याचं एक भयानक चित्र या ठिकाणी आता दिसायला सुरुवात झाली आहे। आजपासून मोठ्या पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता सुरुवातीला तुम्ही बातमी देखील पाहिली आहे, त्या ठिकाणी पुढील 15 दिवस आता अजिबात पाऊस थांबणार नसल्याचं सांगण्यात आले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता लागली आहे, परंतु अचानक मोठ्या पावसाला काल ते परवापासून सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। आता त्या ठिकाणी मागील आठवड्यापासून तुम्हाला माहितीच आहे बुलढाणा असेल, बीड असेल, तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं भयंकर नुकसान झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळू लागले। त्या ठिकाणी नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा हा जर जिल्ह्याचा विचार केला तर सर्वाधिक नुकसान झाल्याचं या जिल्ह्यामध्ये आता पाहायला मिळतंय। आता शेतकरी पाऊस कधी बंद होईल याची आतुरतेने वाट बघत होते, त्यातच 10 जिल्ह्यांमध्ये आता पाऊस बंद होण्याच्या मार्गावर असण्याची आनंदाची बातमी आल्या। तसेच आता 10 जिल्ह्यांसाठी एक वाईट बातमी आल्या, ती म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये 15 दिवसांसाठी पाऊस त्या ठिकाणी बंद होणार नाही, या ठिकाणी अशी शक्यता वर्तवण्यात आल्या। आता बघा या ठिकाणी 2 टप्पे पडलेत, 2 टप्पे महाराष्ट्रामध्ये पडलेत। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे 2 टप्पे या ठिकाणी पडल्याचं सांगण्यात आले, ज्यामध्ये 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे, तर उरलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस 15 दिवसांसाठी सलग पडणार असल्याची या ठिकाणी आता शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता बघा या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये एक वेगळीच अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आता या 10 जिल्ह्यांमध्ये डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। आता बघा तुम्हाला सांगायचं झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला माहित असेल गेल्या आठवड्याभरापासून बुलढाणा असेल, बीड असेल, जालना असेल, तसेच सातारा असेल, कोल्हापूर असेल, या जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे। तुम्हाला पण माहित आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना चिंता लागली होती की नेमका आता सोयाबीन, कापूस, इतर पिके असतील तर ती नेमकं कधी काढायची, कारण इथून पुढे सलग 15 दिवस या ठिकाणी पाऊस असाच जर राहिला तर सर्व पिकांचे नुकसान होऊ शकतं, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊन बसल्या। त्यामुळे प्रत्येक शेतकरी आता त्या ठिकाणी चिंतेमध्ये आहे, हातातोंडाशी आलेलं पीक त्या ठिकाणी वाया जातंय की काय अशी चिंता आता शेतकरी करू लागलेत, कारण सध्याला परिस्थिती जर बघितली तर तशा स्वरूपाची डेंजर होऊन बसली आहे। त्यातच आता हवामान खात्याकडून 10 जिल्ह्यांसाठी मात्र आनंदाची बातमी या ठिकाणी देऊन टाकल्या। यामध्ये पाऊस काही ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे, तर ते पाऊस बंद होणारे जिल्हे कोणते आहेत, तसेच तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये हे पण सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पुढील 15 दिवसांसाठी आता मुसळधार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। 2 ते 3 दिवस झालं आता आपण बघतोय सातारा असेल, कोल्हापूर असेल, नांदेड असेल, बीड असेल, बुलढाणा असेल,
तर तुफान पाऊस त्या ठिकाणी पडतोय, जरा पाऊस थांबल्यासारखं वाटतोय, पण त्या ठिकाणी पूर येण्यासारखा पाऊस त्या ठिकाणी पडू लागला आहे. काही जणांची जनावरं वाहून गेलेत, काही जण पुरामध्ये अडकलेत, काही जणांच्या सोयाबीनचं नुकसान झालंय, कापसाचं नुकसान झालंय. आता बुलढाणा जिल्ह्यात जर विचार केला तर इतका मुसळधार पाऊस पडत होता की शेतकरी चिंतेमध्ये बसले होते. जालना जिल्हा असेल, बीड असेल, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा कापूस सोयाबीन विशेष त्या ठिकाणी पेरणी केली जाते आणि हे काढायचं कधी याबद्दल शेतकरी आता त्या ठिकाणी विचार करू लागलेत. आत्ताच धोक्याचा इशारा सांगितलाय. आता काही जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचे उत्पादन चांगलं निघू शकतं, कारण 10 जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे, तर काही जिल्ह्यामध्ये मात्र आता तुफान 15 दिवसांसाठी पाऊस या ठिकाणी आता त्या ठिकाणी पडणार असल्याचं नाव घेत नाही. बघा आता म्हणजे पाऊस पडणार असल्याचं त्या ठिकाणी तुफान सांगण्यात आलंय, म्हणजे पाऊस बंद होण्याचं नावच घेत नाही असं सांगण्यात आलंय. मग पाऊस कधी बंद होईल? तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आहे? कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस तुफान इथून पुढे पडणार आहे? आता हाच प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल, तर याचीच त्या ठिकाणी अपडेट तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ते तर समजणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना हा प्रश्न त्या ठिकाणी पडलाय, तो म्हणजे एवढा जास्त पाऊस त्या ठिकाणी काय पडायला लागलाय? प्रत्येकाला प्रश्न पडलाय, याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा, तुम्ही आठवून बघा, तुम्हाला आठवतंय का? बघा आता मे महिन्यामध्ये अवकाळी जो पाऊस सुरुवातीला पडला तर तो प्रचंड पाऊस पडला. त्याचं कारण म्हणजे समुद्रावरील एक विशेष भाग त्या ठिकाणी तापमान वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी मे महिन्यामध्येच तुफान पाऊस पडला. गेल्या 100 वर्षांमध्ये कधीच अवकाळी एवढा पाऊस पडला नव्हता. तेवढा मोठा पाऊस मे महिन्यामध्ये सुरुवातीलाच त्या ठिकाणी पडला होता. त्यामुळे सुरुवातच एक चुकीच्या मार्गाने झाल्याने आता याचाच परिणाम आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या 20-22 तारखेला पण जाणवला आणि आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पण तुम्हाला दिसू लागला आहे. त्यामुळेच आता या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नेमकं 10 जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आहे, नेमकं 10 जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे, काही जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी वाढणार आहे. आता तुम्हाला आठवतंय का? बघा आता चुकीच्या मार्गाने पाऊस त्या ठिकाणी सुरुवातीलाच पडलाय, त्यातच आता प्रत्येक महिन्यात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ लागले. ऑगस्ट महिन्यामध्ये 20-22 तारखेला अशाच प्रकारचं त्या ठिकाणी नुकसान झालं आणि या महिन्यामध्ये पण शेवटच्या तारखेला अशाच प्रकारचं नुकसान या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळू लागलं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय. तुमचा जिल्हा नेमकं कशामध्ये आहे हे तुम्ही आता या ठिकाणी पाहायचं आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सोयाबीन कापूस त्या ठिकाणी पेरलेत, तर त्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा आता या ठिकाणी आता अंदाज आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलंय. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे ते पहिल्यांदा पाहूया. त्यानंतर कोणते 10 जिल्हे आहेत ज्या 10 जिल्ह्यामध्ये पुढील त्या ठिकाणी आठवडाभरासाठी 15 दिवसांसाठी पाऊस अशाच प्रकारचे राहणार असल्याची अपडेट सांगण्यात आल्या. आता बघा पहिला जिल्हा सांगण्यात येतोय ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे, यामध्ये लातूर. आता लातूर जिल्ह्यात जर विचार केला तर थोड्याच दिवसामध्ये मोजक्याच 2-3 दिवसामध्ये पाऊस त्या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होण्याच्या मार्गावर आहे. तसेच नांदेड जिल्हा असेल, तसेच या ठिकाणी आता महत्त्वाचा नांदेड जिल्हा, यामध्ये शेतकरी वैतागल्याचं पाहायला मिळालं. या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते. त्यामुळे पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय ज्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे, ते तुम्हाला सांगणारच आहे. परंतु पुढील 15 दिवसांसाठी ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार नाही, एकसारखा पडणार आहे, ते जिल्हे कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण इथून पुढचा अंदाज हा खूप महत्त्वाचा आहे. सोयाबीन कापूस अशी अनेक पिके काढणीला आली आहेत, त्यामुळे आता इथून पुढे लक्ष द्यायचं आहे. पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय धुळे जिल्हा, या ठिकाणी नंदुरबार जिल्हा, अकोला जिल्हा, यामध्ये पाऊस आता थोड्याच दिवसामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर त्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आता वर्तवण्यात आलाय बघा. या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आले बघा रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, या 2 जिल्ह्यामध्ये इथून पुढचा पाऊस हा मुसळधार असण्याचं या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय ठाणे आणि पालघर. आता ठाणे आणि पालघरचा जर विचार केला तर इथून पुढचा पाऊस मुसळधार पडणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय. त्यानंतरचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं रायगड जिल्हा असेल, तर सिंधुदुर्ग जिल्हा असेल, तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुफान पाऊस पडणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय. आता या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा काही भाग, तर बघा पुणे जिल्ह्याचा काही भाग या ठिकाणी तुफान पाऊस पडणार असल्याची या ठिकाणी सांगण्यात आले.
त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकांची मोठी कामे जर करणार असाल तर तुम्ही परत एकदा हवामान खात्याकडून तसेच पंजाबराव डग सारख्या अनुभवी व्यक्तीकडून अंदाज घ्या. कारण तुमच्या शेती पिकाची मोठी कामे असतात त्या ठिकाणी तुम्ही सोयाबीन काढणीला आला असेल, इतर पिके काढणीला आले असेल आणि पावसाचा अंदाज तुम्ही जर घेत असाल तर अजून एकदा परत एकदा अंदाज अनुभवी व्यक्तीकडून घ्या आणि मग शेती पिकाची नवीन कामे तुम्ही करायचे आहेत. कारण पावसाचा अंदाजच असतो, त्यामुळे अनुभवी 4-5 जणा व्यक्तीकडून अंदाज डबल घ्यायचा आहे आणि मग शेती पिकाची कामे करायची आहेत. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.